हॅलो, नमस्ते. जिज्ञासा गुरुकुलममध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक मी DMIT केस स्टडी एक्सप्लेन करणार आहे. एक अनुभव तुम्हाला सांगणार आहे. अशी एक मुलगी जिचं वय वर्ष 30 होतं. आता अर्थात वय वर्ष 30 आहे, तर व्हिडिओ पण तसा मोठा होऊ शकतो. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, असं मी म्हणेल. कारण यातनं तुम्हाला खूप शिकायला मिळेल, की काय चुका आपण नाही केल्या पाहिजे किंवा कशा चुका होऊ शकतात पालकांकडून आणि पुढे काय कसं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं आपल्या बाळाचं मोठं झाल्यानंतर ते, है ना? तर इंटरेस्टिंग आहे केस स्टडी, खूप भरपूर झालेत, पण व्हिडिओ करणं होत नाही माझं. पण आता मी मनावर घेते की एक एक केस स्टडीचा व्हिडिओ यूट्यूबवर पोस्ट करू, ज्यातनं तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. तुम्हाला मदत पण होईल तुमच्या मुलांचा सांभाळ करताना. तर झालं असं की मारवाडी कुटुंब, व्यापारी, गावामध्ये खूप प्रतिष्ठित असे व्यापारी, छान मोठी फॅमिली, वेल सेटल, खूप सुंदर. महाराष्ट्रातलंच आहे, पुण्याच्या बाहेरची केस आहे. मला माहीत नाही, आत्ता आठवत नाही मला की त्यांना माझा कॉन्टॅक्ट कुठून मिळाला. पण असंच एकदा त्यांचा फोन आला, बहुतेक एका व्हॉट्सअप ग्रुपमधूनच एका. आणि मग त्यांनी मला विचारायला सुरुवात केली. साधारण त्यांनी 2 ते 3 महिने घेतले. दर आठवड्यातून 2दा, त्यांचे 3दा असे मला फोन येत होते. आणि खूप पेशन्सपणे मी त्यांना प्रत्येक फोनवर नम्रपणे हेच सांगितलं, की तुम्ही जोपर्यंत माझ्या ऑफिसमध्ये माझ्या टेबलवर येणार नाही, तोपर्यंत मी तुमची काहीच मदत करू शकत नाही. मी माझ्या या एका वाक्यावर ठाम राहिली. प्रत्येक वेळेला त्या मला फोन करायच्या आणि सांगायच्या आणि त्यांचे सगळे प्रॉब्लेम्स काय सुरू आहे ते. आणि मला एकंदरीत सगळं लक्षात आलेलं होतं. मी फुल कॉन्फिडंट होते, की जोपर्यंत ते या ऑफिसमध्ये येत नाही, या डेस्कवर बसत नाही, तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही. मुलीचं वय 30 वर्ष आणि लाखो रुपये तिच्यासाठी त्यांनी घालवले काउन्सिलिंगसाठी, वेगवेगळ्या रेमेडीजसाठी. ज्योतिष बघ, अंकशास्त्र, न्यूमरोलॉजी बघ, टॅरो बघ, इव्हन इतका वेडेपणा, इतका मूर्खपणा, मी तुम्हाला काय सांगू. काहीही गरज नसताना तो इश्यू सॉल्व्ह करण्यासाठी, काहीही गरज नसताना त्यांनी आयुर्वेदाचे पंचकर्मसुद्धा केले, ज्याचा दूरपर्यंत काही संबंध नव्हता. आणि काउन्सिलिंग सेशनच्या नावाखाली काय काय नाही झालं तिच्यासोबत. इतकं म्हणजे प्रचंड चुकीचं त्यांना गाईड केलं गेलं. ठीक आहे, प्रतिष्ठित मारवाडी व्यापारी, त्यांच्याकडे पैसा होता म्हणून त्यांनी तो खर्च केला, पण त्यांना खूप जास्त मिसगाईड केलं गेलं. तर झालं असं की तिचा डिवोर्स झाला. आता तिचा डिवोर्स का झाला, तर त्याची सगळी कारणं ह्या DMIT रिपोर्टमध्ये कळली. आपण हा एक DMIT रिपोर्ट काढतो, 70 पेजेसचा हा एक रिपोर्ट आहे. याच्यात तुमच्या मेंदूच्या 10 कप्प्यांचं परिपूर्ण विश्लेषण येतं, की तुमच्या मेंदूमध्ये जी 10 कप्पे आहेत, तर उजव्या मेंदूत 5 कप्पे, डाव्या मेंदूत 5 कप्पे. तर ते एकूण 10 कप्पे म्हणजे कुठले विषय आहेत आयुष्याचे आणि तुम्ही कसे आहात तुमच्या आयुष्यात त्या विषयांमध्ये. तर मग आता तिचा डिवोर्स का झाला, मग ती डिवोर्सच्या नंतर अशी का वागते, लग्नाच्या आधी ती अशी का वागत होती, लहानपणी ती तशी का वागली, इच अँड एव्हरीथिंग सायंटिफिक त्यांना उत्तर मिळालं. 2 ते 3 महिने त्यांनी वेळ घेतला इथे येण्यासाठी. कारण काय होतं, दुधाने पोळल्यावर ताक पण फुंकून पिलं जातं, हे ना? तर त्यांच्या बाबतीत तसंच झालं होतं. इतक्या ठिकाणी ते जाऊन आलेले होते आणि त्यांना काहीच आउटपुट मिळालेलं नव्हतं. पण समहाऊ त्यांना सारखं माझ्याशी बोलावंसं वाटत होतं, की मिळेल का माझ्याकडून. मग फोनवर आपलं, पण मी फोनवर काहीच नाही सांगू शकत. म्हटलं तुम्हाला इथे यायला लागेल, कारण केस पण तशीच होती, लक्षात आली होती. फोनवर काय सांगणार ना, कुठलीही रेमेडी काम करणारच नव्हती. ऑलरेडी एवढे रेमेडीज त्यांच्याकडून झालेल्या होत्या. सगळा अभ्यास झाल्यामुळे, एक्सपिरियन्स भरपूर असल्यामुळे एकंदरीत ते लक्षात आलं. खूप वेळ घेतला त्यांनी, फीज विचारली, फीजवर पुन्हा त्यांनी हे केलं की असंच तसंच. म्हटलं हे बघा, मला त्यांना एवढंच सांगितलं, म्हटलं हे बघा, मला खात्री आहे की तुम्ही इथे आल्यानंतर
तुमचा प्रश्न पूर्णपणे सॉल्व्ह होणार आहे असा मला आत्मविश्वास होता. मी त्यांना सांगितलं. मग त्यांनी कसं तरी त्यांच्या हजबंडला कन्व्हिन्स केलं. मुलीला घेऊन ते इथपर्यंत आले. दिवसभर दुकानात बिझनेसमध्ये काम करणारी व्यक्ती इथे जवळपास 7.5 तास ते ह्या ऑफिसमध्ये होते आणि इथून तरीसुद्धा उठून जायची त्यांची म्हणजे इच्छा नव्हती. इतकं व्यवस्थित शांतपणे मन मोकळं हसत खेळत इतकं सुंदर ते सेशन झालं आणि सगळं सायंटिफिक त्यांना कळालं की जे जे एक्सपिरियन्स तिच्या जन्मापासून वयवर्ष 30पर्यंत त्यांना आले, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, प्रत्येकामागचं सायंटिफिक रिझन त्यांना कळलं. आता तुम्हीच विचार करा, विचार करण्यासारखीच गोष्ट आहे. नॉर्मल आहे, ओके. असं काही मेंटली फिजिकली काही चॅलेंजेस नाही आहे. सगळं जे काही होतं ते इमोशनल लेवलला होतं. आता ते पण का होतं तर ती बाळ असताना आईला दुसरं बाळ झालं, मग तिकडे त्यांचं पॅरेंटिंग चुकलं, अभ्यास तिचा रोजच्या रोज घेतला नाही गेला, मग त्यामुळे क्लासमधून स्कूलमधून कंप्लेंट्स यायला लागले की अभ्यास नाही तिचा होते पूर्ण. मग त्यांना असं वाटलं किंवा त्यांना तसं भासवलं की ती कमी पडते अभ्यासामध्ये. मग चांगल्या शाळेतून काढून एका वेगळ्या शाळेत टाकलं. मग तिथे तिच्यावर खूप तो बॅड इम्पॅक्ट झाला. असं हे सगळं झालं आणि इथे रिपोर्टमध्ये मला दिसतंय की तिचं बोलणं खूप स्ट्रॉंग आहे, ओके. समजून घेणं कमी आहे. पण हे असं वरचेवर कळत नाही ना. आता समजून घेण्याच्या पण पद्धती आहेत, समजावून सांगण्याच्या पद्धती आहेत. तर इथे सगळी गल्लत झाली आणि खूप खूप प्रत्येक ठिकाणी वयाच्या प्रत्येक टप्प्यावर, वयाच्या प्रत्येक त्या टप्प्यावर, प्रत्येक नात्यामध्ये, प्रत्येक परिस्थितीमध्ये अगदी सगळीकडे मिसअंडरस्टँडिंग्स तिच्याबद्दल वाढत गेले. कारण तिचं बोलणं व्यवहाराला धरून नसायचं, इमोशनली एक वेगळं असायचं, व्यावहारिकदृष्ट्या मांडताना ते वेगळं व्हायचं. प्रचंड गल्लत. आता इथे 10 कप्प्यांमध्ये तिचे 3 झोन हे, ओके, 3 झोन हे रेड झोन आहेत, म्हणजे ते विकनेसेस आहे, तिथे तिची स्ट्रेंथ कमी पडते. आणि 4 झोन तिचे ग्रीन आहेत, ओके, रिपोर्टमध्ये, म्हणजे तिथे ती स्ट्रेंथ आहे, तिथे ती खूप चांगली आहे. आणि बाकीचे 3 झोन असे आहेत की जिथे ते मीडियम आहे. मग झालं काय, जी तिची स्ट्रेंथ होती ती स्ट्रेंथ योग्य दिशेला तिला प्रॉपर गायडन्स नाही मिळालं आणि ते प्रॉपर गायडन्स न मिळालं पण तिला काम कुठे करावं लागलं, सगळं तिचं झालं कुठे, तर रेड झोनमध्ये झालं, ओके. जिथे ती कमी आहे. मग याच्यामुळे काय झालं, सगळं लाईफ असं उलथापालथ झालं. डिव्होर्स होऊन घरी आली तर खूप असं ॲग्रेशन, आईला मारणं, कुणालाही काहीही उद्धटसारखं बेसलेस बोलणं किंवा भाऊ आणि वहिनी यांचं रिलेशन न बघवणं, मग वहिनीला मारणं, अक्षरशः केस बीस ओढून, साडी बिडी ओढून, असं सगळं. अशा खूप गोष्टी जे की ती तशी नाही आहे, ओके. म्हणजे असं आतून मनातून घृणा, ईर्ष्या, कपट असं काही नाही आहे किंवा काही डिसऑर्डर ज्या म्हणतात किंवा काही स्पेशल चॅलेंजेस म्हणतात, असं सुद्धा काही नाही आहे. सगळं छान आहे. IQ खूप चांगला आहे. त्याच्यानंतर न्यूरॉन्सची कपॅसिटी ज्याला TFRC म्हणतात ते खूप चांगलं आहे. 5 सेन्सेस यामध्ये आपल्याला कळतात. तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे. पण गल्लत कुठे झाली तर एकतर पॅरेंटिंग चुकलं आणि सोसायटीमध्ये सगळ्याच ठिकाणी तिला समजून घेणं लोकांनी हे चुकलं. कारण तिचं व्यक्त होणं हे थोडंसं वेगळं होतं. कशामुळे, तर रेड झोनमुळे. मग हे सगळं झाल्यानंतर ज्या वेळेला ते इथे आले, तिचे DMIT करण्यासाठी फिंगरप्रिंट्स घ्यायला लागतात. फिंगरप्रिंट्स घेतले गेले. ज्या वेळेला रिपोर्ट जनरेट झाला आणि त्यांना तो एक्सप्लेन केला की हे सगळं कशामुळे झालं, पूर्ण तिचं लाईफ स्पॉईल झालेलं आहे. समाजातलं एवढं प्रतिष्ठित ते कुटुंब आहे,
तर त्यांनाही बऱ्याच गोष्टी फेस करायला लागल्या. डेली बेसिसवर कुटुंबामध्ये वाद होत आहेत. शेवटी आई आणि मुलगी यांना गाव सोडून शहरात एका ठिकाणी खोली करून त्या राहायला लागल्या. व्यापारी एवढं मोठं ते एकत्रित कुटुंब, ते सगळं घरी. हिच्या अशा वागण्यामुळे आता त्या आईची सून म्हणजे त्या मुलीची वहिनी नाही म्हणते त्या दोघींसोबत राहायला. एकतर त्या दोघी घरात राहतील किंवा मी राहील, है ना. तर बऱ्याच गोष्टी अशा घडल्या. भावा बहिणीचं नातं खूप छान होतं पूर्वी, ते सगळं विस्कळीत झालं. खूप गोष्टी झाल्या. तिचं करिअर तर गेलंच, सगळ्याच गोष्टी संपल्या होत्या, संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त. पण हा एक DMITचा रिपोर्ट आणि इथे त्यांना साधारण 7.5 तास लागले. आता डिपेंड करते ही वेळ, प्रत्येक वेळेला व्हॅरी होते. आता 3 वर्षाच्या मुलाचा पण आपण रिपोर्ट काढतो, तर त्यावेळेला त्या 3 वर्षाच्या बाळाचे लाईफ एक्सपिरियन्स एवढे नसतं, तर ते समजून घेणं आणि ते सॉर्ट आऊट करणं याच्यात खूप कमी वेळ लागतो, है ना. तर जसं जसं वय वाढत जातं आणि तुमच्या आयुष्यात तशा काही घडामोडी असतील, चॅलेंजेस असतील, त्यावर ओव्हरकम करायचं असेल, तर मग तसा वेळ लागत जातो. पण तो दिवस इतका सुंदर होता ना मला काही वेळ कळाली, इतकी वेळ झाली ना त्यांना कळाली. इथून उठल्यानंतर पण चेअरला धरून ते पुढे अर्धा पाऊण तास उभं राहून बोलत होते. काही हिलिंगचं सेशन झालं 15-20 मिनिटाचं, काही थोडंसं गायडेड मेडिटेशन घेतलं आणि बाकी सगळं ॲज पर DMIT रिपोर्ट सायंटिफिक सगळं त्यांना दाखवलं चित्र, की हा रिपोर्ट असा आहे, मेंदूतल्या 10 कप्प्यापैकी हा कप्पा असा आहे आणि हा असा आहे आणि यामुळे हे असं असं सगळं झालं. ओके. तर खूप तिला म्हणजे असं वेडं ठरवतात अक्षरशः सोसायटीमध्ये. म्हणजे त्या दिवसापर्यंत सोसायटीमध्ये हे चित्र होतं किंवा सगळ्या समाजामध्ये किंवा नातलग मित्र मैत्रिणी सगळ्या ठिकाणी ना तिला ठार वेडं ठरवत होते. का? तिच्या बोलण्यातून, है ना. तिचं बोलणं, आता बोलण्याची जी कपॅसिटी आहे 10 कप्प्यांपैकी ते स्ट्रेंथमध्ये आहे, पण कसं बोलावं, कुठे बोलावं, किती बोलावं, काय बोलावं, ही जबाबदारी मेंदूच्या ज्या कप्प्यात आहे तो कप्पा रेड झोनमध्ये. ओके. त्याच्यानंतर इमोशन्सचा कप्पा हाय झोनमध्ये. तर मग अशा व्यक्तीला ज्या पद्धतीने पॅरेंटिंग झालं पाहिजे होतं किंवा पार्टनर जसा पाहिजे होता तसा तो मिळालेला नव्हता. तर तुम्हाला सांगायचं काय आहे मला, की भरपूर ठिकाणी ते फिरून शेवटी आपल्याकडे आले आणि कायम त्यांचा ग्रॅटिट्यूडचा फोन असतो. म्हणजे इवन तिच्या वडिलांशी पण काही एवढं म्हणजे फोनवर तिची आईच असायची नेहमी, त्यांनीच मला कॉन्टॅक्ट केला. खूप 1-2 महिने तिच्या वडिलांचा विश्वास नव्हता, कारण एवढ्या ठिकाणी जाऊन आले आणि त्यांना आउटपुट काहीच मिळालेलं नव्हतं. पण ज्या वेळेला ते तिघे इथे आले आणि आपलं DMITचं सेशन त्यांनी घेतलं, प्रचंड ग्रॅटिट्यूड आहे. आणि आत्ता ती मुलगी म्हणजे सगळ्यांनी तिला इतकं सुंदर ॲक्सेप्ट केलं आहे. मी पण लगेच नाही केला आहे हा व्हिडिओ, आता ह्या गोष्टीला वर्ष होते ह्या केस स्टडीला. मी पण मग इतकं वर्षभर ऑब्झर्व केलं, त्यांच्या कनेक्टमध्ये मी राहिले आणि वेळोवेळी त्यांनी मला अपडेट केलं. मग तिला छान छान वेगवेगळे त्यांनी क्लासेस लावले आणि ती खूप सुंदर करते. म्हणजे इथे कळलं की तिचं करिअर कशात आहे किंवा ती काय छान करू शकते, काय चांगलं करू शकते, जेणेकरून तिचा कॉन्फिडन्स वाढेल. तिचं बोलणं आपोआपच बदललं. ती आपोआपच आता पेशन्सने, संयमाने, मॅच्युरिटीने किंवा पॉझिटिव्हली किंवा कॉन्फिडंटली किंवा सॉफ्टली असं व्यवस्थित ती बोलायला लागली. कुठे पॉजेस घ्यायचे, कुठे काय बोलायचं, कुठे काय बोलू नये, कुणाला कसं ॲप्रोच करायचं, कुठे कसं ॲप्रोच नाही करायचं, हे सगळं तिला पण क्लिअर झालं. तिच्या आईवडिलांना पण हे क्लिअर झालं की इथून पुढे तिला ट्रीट कसं करायचं आहे. ओके. पूर्ण नॉर्मल आहे, फिजिकली, मेंटली, इमोशनली सगळं नॉर्मल आहे. पण अशा काय गोष्टी होत्या की ज्यामुळे असं सगळं तिचं आयुष्य खराब झालं. तर त्या सगळ्या गोष्टी त्यांना सायंटिफिकली DMIT रिपोर्टमध्ये कळाल्या की ह्या कुठल्या गोष्टींची काळजी आम्ही तिच्या लहानपणी घेतली असती तर आज ती लाईफमध्ये कुठे असते. कारण ईच अँड एव्हरी प्रत्येक ह्युमन बीइंग हा स्पेशल आहे, युनिक आहे.
आपण परमेश्वराची क्रिएशन आहोत. तर असं नाही ना की कोणी असंच बनवलं आहे आपल्याला, है ना, म्हणजे देवाने असंच टाईमपास आपल्याला बनवलं आणि इथे पाठवलं, असं नाही आहे. आपल्या प्रत्येकाचा एक लाईफ पर्पज आहे. आपल्या प्रत्येकामध्ये असं हिडन पोटेन्शियल आहे, युनिक आयडेंटिटी आपल्याकडे आहे, काहीतरी स्पेशालिटी प्रत्येकाकडे आहे. तर ती स्पेशालिटी, ती खूबी ओळखणं आणि ते त्याला छान निखार त्याला देणं, आता हे सगळं काम DMIT करतं. जर तुमच्या आयुष्यात असे काही प्रॉब्लेम्स असतील, तुमच्या आजूबाजूला असे काही प्रॉब्लेम्स असतील, तर मग नक्की तुम्ही DMIT केलं पाहिजे. बरेच एक केस स्टडी तुम्हाला सांगणार आहे की डिवोर्स होता थांबलेला आहे, हिचा तर ऑलरेडी झालेला होता, सासू सुनांचं नातं चांगलं झालेलं आहे, आफ्टर रिटायरमेंट मी काय केलं पाहिजे, त्यांना ते उत्तर मिळालेलं आहे. त्याच्यानंतर करिअर, ज्यांना करिअरसाठी मार्गदर्शन हवं आहे त्यांना, आता लोक काय अप्रोच करतात मोस्ट ऑफ द करिअर, तर मग असंच बर्थ डेट आणि टाईम पाठवतात आणि सॉरी न्यूमरोलॉजीनुसार ॲस्ट्रोलॉजीनुसार सांगा. अरे पण नाही, त्याच्यापेक्षा जर तुम्ही DMIT केलं तर ना तुम्हाला तुमची नक्की स्ट्रेंथ काय आहे आणि विकनेसेस काय आहे हे कळतं. मग स्ट्रेंथ घेऊन कसं पुढे जायचं आणि जे वीक झोन आहे त्याला कसं आउटसोर्स करायचं किंवा त्याची प्रॅक्टिस कशी करायची हे सगळं कळतं. तर कधीही तुम्ही नो डाऊट शास्त्र आहे त्यातनंही उत्तरं मिळतात. पण तुम्ही खूप प्रयत्न केले, तुम्ही सगळीकडे जाऊन आलात, तुम्ही सगळ्या रेमेडीज करून झाल्या आणि अजूनही जर तुम्हाला शांतता समाधान नसेल आणि योग्य ते आउटपुट तुम्हाला मिळत नसेल तर DMIT शिवाय तुम्हाला पर्याय नाही. सो करिअर जर तुम्हाला चूज करायचं असेल तर तुम्ही आत्ताच जागरूक व्हा, शहाणे व्हा आणि DMIT करा. त्याच्यानंतर जसं ह्या मुलीच्या बाबतीत मी सुरुवातीला सांगितलं व्हिडिओच्या की अशा काय काय चुका तिच्या पॅरेंट्सकडून झाल्या आणि त्या नसत्या झाल्या तर तिचं आयुष्य असं उद्ध्वस्त नसतं झालं. तर मग जर तुमची बाळं लहान असतील, तुमची मुलं लहान असतील तर तुम्ही ही DMIT टेस्ट नक्की केली पाहिजे की कसं पॅरेंटिंग, म्हणजे तो जो फंडा होता ना की मुलं जन्माला घातली आणि समाजामध्ये ती अशीच मोठी होऊन जाणार आहेत, हा जो माइंडसेट होता ना तो काही कामाचा नाही आहे. म्हणजे ही मुलं ज्या वेळेला मोठी होऊन जातात ना त्यावेळेला जे काही होतं मग त्यावेळेला ह्या गोष्टी सगळ्या लक्षात येतात. ओके, तर आजकाल भरपूर वेगवेगळ्या केसेस येत आहेत अडल्टच्या. ओके, तर मग त्यातनं हे सगळं होतं आहे की कसं काय 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 गणित सुरुवातीपासून चुकत गेलं. जर तुम्हाला असं वाटत असेल की पुढे जाऊन असे मोठे मोठे कॉम्प्लिकेशन्स आले नाही पाहिजे, है ना, तर मग तुम्ही DMIT नक्की केलं पाहिजे. म्हणजे जरी तुमच्यामध्ये आता अनबन सुरू असेल हजबंड वाईफमध्ये तर तुम्ही दोघांची DMIT करा. आता तिच्या रिपोर्टमध्ये पण आपल्याला तेच कळालं की पार्टनर कसा हवा होता आणि कसा नको होता, है ना, तर काय त्याचे असे गुण हवे की जो तिला समजून घेईल, है ना. तर भरपूर गोष्टींचा उलगडा झाला आणि आता खूप सुंदर तिचं आयुष्य सुरू आहे. ती पण ग्रॅटिट्यूडसाठी नेहमी फोन मेसेज करत असते, आठवण करत असते, नेहमी कनेक्टमध्ये राहत असते. छान नवीन नवीन ॲक्टिव्हिटीज, आता खूप जास्त ॲक्टिव्ह झालेली आहे ती, म्हणजे ॲक्टिव्ह होतीच पण जिथे नको तिथे नकारात्मक पद्धतीने होती. तर आता खूप पॉझिटिव्हली आणि खूप चांगल्या लेवलला तिचं छान काम सुरू झालेलं आहे. तर आय होप तुम्हाला काही गोष्टींची क्लॅरिटी आली असेल. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं किंवा तुमच्या आजूबाजूला कुणाचं तरी बरं नाही चाललं आहे, खूप काहीतरी ट्रॅक चुकतोय, आयुष्यामध्ये शांतता नाही आहे, समाधान नाही आहे, आनंद नाही आहे, आरोग्य नाही आहे आणि लाईफ पर्पज काय तो माहिती नाही आहे, तर इकडं तिकडं कुठेही हातपाय न मारता सरळ सरळ DMIT करा. तुम्हाला तुमच्या मनातल्या प्रत्येक प्रश्नाचं, प्रत्येक व्हायचं तुम्हाला उत्तर मिळेल. ओके, सो इथपर्यंत व्हिडिओ ऐकला, समजून घेतला त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढच्या केस स्टडीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला एक विषयाबद्दल, एकेका केस स्टडीबद्दल मी सांगते की काय काय प्रॉब्लेम्स होते आणि कसे कसे ते सॉल्व्ह होतात. थँक्यू सो मच.